बातमी भिगवणची भिगवणमध्ये होणाऱ्या निषेध मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये। उद्या शिवजयंती असल्याने पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याचं कळतंय। तर तिथं पुण्यात शिवजयंतीच्या निमित्तानं वाहतुकीत बदल आहे। पर्यायी मार्ग वापरण्याचं पोलिसांचं आवाहन सुद्धा आहे। बुलढाण्याच्या खामगावमध्ये 2 गटात राडा झालाय। किरकोळ वादातून राडा झाल्याची माहिती आहे। पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत। अधिक तपास सुरू आहे। पुण्यामध्ये लोटस पॉइंट इथं तरुणाचा मृत्यू झालेला आहे। आयुष हरिण खेडे असं तरुणाचं नाव आहे। पोहता नीट येत नसल्यानं बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पनवेलमध्ये उड्डाणपुलाखाली एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। विजय असं या व्यक्तीचं नाव आहे। डोक्यात दगड घालून हत्या केल्याची माहिती आहे। हत्या का झाली या सगळ्या संदर्भात अस्पष्टता आहे। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल आहे। पश्चिम बंगालसह 4 राज्यांमध्ये येत्या एप्रिलमध्ये विधानसभांचा धुरळा आहे। मार्चमध्ये निवडणुका कार्यक्रम जाहीर होणार आहे। निवडणूक आयोगाने संबंधित राज्यांचा दौरा देखील आता सुरू केलेला आहे। आता ITIचे विद्यार्थी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवतील। कौशल्य विकास विभाग आणि इतर स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने सामंजस्य करार देखील करण्यात आलेला आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आलेला आहे। मंत्रालयातील दालनात आज सकाळी 10:30 वाजता या सगळ्या संदर्भात बैठक होईल। यवतमाळच्या 980 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम हा जाहीर होतोय। 20 फेब्रुवारीपासून प्रक्रिया राबवण्याचे निर्देश आहेत। 4 मेला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।